नमस्कार, मी डॉक्टर गौरी. आरोग्य प्रेरणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत आहे. पित्ताशयामध्ये खडे कोणत्या कारणाने होतात? पित्ताशयात खडे झाल्यानंतर लगेचच सर्जरी करायलाच हवी का? होमिओपॅथिक औषधाने हे पित्ताशयातले खडे कमी होतात का? या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. पित्ताशयात खडे कसे होतात हे जाणून घेण्याअगोदर पित्ताशय नेमकं असते कुठे? तर शरीरामध्ये उजव्या साईडला लिव्हरच्या खालच्या साईडला बलून लाइक स्ट्रक्चर किंवा एखाद्या फुग्यासारखं स्ट्रक्चर असलेलं हे पित्ताशय असते. प्रामुख्याने लिव्हरमध्येच पित्तरस हा तयार होतो. पण स्टोरेजचं काम हे या पित्ताशयाचं म्हणजेच या गॉल ब्लॅडरचं असतं. जे आपण अन्न घेतो त्याचं पचन होण्यासाठी जो पित्तरस सोडला जातो, तो या गॉल ब्लॅडरमधून सोडला जातो. लहान आतड्यामध्ये ज्यावेळेस तुमचे एखादे चरबीयुक्त तुम्ही पदार्थ घेताय, की जे पचायला जड आहेत, अशा वेळेस सुद्धा तुम्हाला या पित्ताशयामधून जास्तीचा रस हा सोडला जातो, पित्तरस सोडला जातो आणि त्यामधूनच तुमच्या चरबीयुक्त पदार्थांचं पचन हे योग्य होत असतं. म्हणजे पित्ताशय हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये फार गरजेचा असा तो अवयव आहे. पण ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त पित्त हे तयार होत असतं, ज्यांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे, अशांच्यामध्ये सुद्धा गॉलब्लॅडर स्टोन हे प्रामुख्याने दिसून येत असतात. आणि जास्तीचा हा पित्तरस एका ठिकाणी साठून त्याच्यामधूनच हे गॉलब्लॅडर स्टोन, पित्ताशयात खडे हे निर्माण होत असतात. हे खडे वाळूच्या कण्यापासून ते गोलच्या बॉल इतके मोठे असू शकतात. 1-2 असू शकतात किंवा भरपूर सुद्धा असू शकतात. बऱ्याच वेळेला गॉलब्लॅडरमध्ये स्टोन असतात, पण काही त्रास असे विशेष होत नसतात. पण ज्यांच्या शरीरामध्ये जास्त पित्त प्रकृती आहे किंवा त्यांच्या शरीरामध्ये गॉलब्लॅडरमध्ये जास्त खडे आहेत, व ते एखाद्या भागात जर अडकले असतील आणि तर त्यांना सिम्प्टम्स जसे की वॉमिटिंग म्हणजे उलटी आणि पोटदुखी, सिव्हिअर पोट दुखत असतं ज्यावेळेस हे गॉलब्लॅडर स्टोन असतात त्यावेळेस. तर हे जर असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला तसे उपचार घेणं महत्त्वाचं असतं. अनुवांशिकता हे सुद्धा एक कारण आहे. जास्त चरबीयुक्त पदार्थ आहारामध्ये असणे, तेलकट, तुपकट, ऑइली फूड, फ्राईड फूड हे जर जास्त आहारात असेल, तर निश्चितच गॉलस्टोन हे तयार होत असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी असणं महत्त्वाचं आहे आणि पित्त जे पदार्थ वाढवतात, असे सुद्धा पदार्थ आहारातून कमी असणं गरजेचं आहे. जर तुमची ओबेसिटी असेल, म्हणजे तुम्ही लठ्ठ असाल, तर तुम्हाला सुद्धा गॉलस्टोन हे असू शकतात. काही नाही तर काही त्रास होत नाही. म्हणजे वर्षानुवर्ष ते गॉलस्टोन त्या पित्ताशयात असतात, पण त्यांना काहीच त्रास होत नाही. पण काही व्यक्तींना अचानक आणि सिव्हिअर त्रास त्रास होत असतो. अ, जो गॉलब्लॅडर आहे त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक नळीसारखा भाग असतो आणि त्या नळीत जर हे जर गॉलस्टोन अडकले, तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्जरी करावी लागते. त्या ठिकाणी कोणत्याही घरगुती उपायांनी किंवा कोणत्याही औषधोपचारांनी हे गॉलस्टोनचा जो त्रास आहे तो कमी होत नाही. पित्ताशय काढून टाकण्याची सुद्धा त्या ठिकाणी वेळ येत असते. मग याच्यावर आपण उपाय कसे करू शकतो? तर एक वर्षभरातून तुम्हाला एकदा तरी किंवा दोनदा तरी सोनोग्राफी करणं महत्त्वाचं आहे. सोनोग्राफीमध्ये गॉलस्टोन हे दिसून लगेचच येतात. आहारामध्ये संतुलित आहार असावा. जास्त फ्राईड फूड किंवा तेलकट जे असतात, की जे डीपली फ्राय केलेले असतात, असे पदार्थ टाळा तुम्ही. तंतुमय पदार्थ जे असतात, फायबर जे पदार्थ असतात, ते आहारात जास्त ॲड करा. कार्बोहायड्रेट कमी करा. वजन कमी करा प्रामुख्याने, कारण त्याच्यामुळेच कोलेस्ट्रॉलचे किंवा हे पिगमेंट स्टोन हे तयार होत असतात. सर्जरी तुम्हाला कधी करायची आहे? तर ज्यावेळेस सिव्हिअर पेन आणि व्हॉमिटिंग हे कंटिन्यू आहे, म्हणजे थांबतच नाही तुमचं दुखणं, तर अशा वेळेस तुम्ही कोणताही म्हणजे घरगुती उपाय किंवा एखादं औषध वगैरे घेऊन त्याचा काही उपयोग होत नसतो आणि ते करूही नका. तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी सर्जरी मस्ट आहे. पण गॉलस्टोन हे लहान आहेत, त्रास काही होत नाही. तुम्हाला लक्षात आले आहेत, की आपल्या शरीरामध्ये गॉलस्टोन आहेत. तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा लगेचच अवलंब चालू करा. निश्चितच तुमचे हे गॉलस्टोन कमी होतात. मी माझ्या बऱ्याच पेशंटला हे दिलेलं आहे आणि त्यांच्यात रिझल्ट पण पाहिलेले आहेत, की गॉलस्टोन हे कमी होतात. आहार, तसेच एक्सरसाइज, ओबेसिटीचं जे मॅनेजमेंट आहे ते व हे औषधोपचार हे एकत्रितपणे केले तर गॉलस्टोन हे नक्कीच कमी होत असतात. होमिओपॅथिक औषध प्रणाली ही एक
चमत्कार नाहीत, पण चमत्कारापेक्षा सुद्धा कमी नाहीत. म्हणजे बरेचसे आजार, की जे होमिओपॅथिक औषधांनी संपूर्णपणे क्युअर होतात आणि काही ठिकाणी आपल्याला ॲलोपॅथिकची गरज पडते सर्जरी केसमध्ये, की जिथे म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे औषधोपचार तिथं चालतच नाहीत. तर त्या ठिकाणी सर्जरी ही मस्ट असते. मग हे जे सिव्हिअर पेन असेल, ऑब्स्ट्रक्टिंग जर गॉल स्टोन असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्जरी ही गरजेची आहे आणि सर्जरी करा तुम्ही. तर त्याशिवाय तुमचा त्रास हा कमी होणार नाही. पण तुम्हाला लक्षात आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला USGमध्ये फाइंडिंग्समध्ये कळालं आहे, की गॉल स्टोन आहेत. तर तुम्ही जास्त वेळ न घालवता किंवा काही त्रास होत नाही म्हणून नको औषधोपचार करायला, असं न विचार करता तुम्ही लगेचच औषधोपचार चालू करा. जे गॉलब्लॅडरचे जे स्टोन आहेत, गॉलस्टोन आहेत, त्यांची साईज हळू-हळू कमी व्हायला चालू होईल, या होमिओपॅथिक औषधांनी. तर ती होमिओपॅथिक औषधं कोणती? तर एकूण 4 प्रकारची औषधं आहेत. यामधलं पहिलं जे आहे ते म्हणजे चिलोडोनियम मजूस, हे जे लिव्हरवर काम करत असते. जर लिव्हरमध्ये जर अतिरिक्त चरबी किंवा अतिरिक्त बाईल जर तयार होत आहे, तर ते कमी करण्यासाठी किंवा लिव्हर जर फॅटी असेल, लिव्हरच्या कोणत्याही कंडिशनमध्ये हे औषध अतिशय चांगलं आहे. दुसरं म्हणजे कार्डस मॅरिनिस म्हणून आहे. हे सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच बर्बेरिस वल्गॅरिस, कोणत्याही प्रकारचा स्टोन कमी करण्यासाठी होमिओपॅथिकमध्ये फर्स्ट रिकमेंड केलेलं हे औषध म्हणजे बर्बेरिस वल्गॅरिस आहे. तसेच चौथं म्हणजे गुटेरिया गोरिया म्हणून एक आहे औषध. ते सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करते. जे स्टोन फॉर्मेशन झालेलं आहे, ते स्टोन फॉर्मेशन कमी करण्यासाठी, साईज कमी करण्यासाठी हे अत्यंत उपयोगाचं आहे. अशी एकूण ही 4 प्रकारची औषधं आहेत, की जी मदर टिंक्चर फॉर्ममध्ये म्हणजे द्रव स्वरूपातली औषधं आहेत. आता हे औषध तुम्हाला कसं तयार करायचं आहे? तर तुम्हाला एक 100 mlची बॉटल घ्यायची. काचेची घेतली तर अतिशय उत्तम आणि या जे 4 औषधं मी सांगितलीत त्यातले 20-20 ml तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. म्हणजे 80 ml औषध होईल. राहिलेले 20 ml हे तुम्हाला रिकामा तो पाट ठेवायचा आहे. एकसारखं मिक्स करायचं ते औषध. सकाळी, दुपारी आणि रात्री यातले 20-20 थेंब हे अर्धा कप पाण्यातून घ्यायचे आहे. सलग 3 महिने हे औषध तुम्ही घ्या आणि त्यानंतर तुमचं USG करा. म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी करा. निश्चितच तुम्हाला तुमच्या लिव्हरमध्ये जर फॅटी लिव्हर असेल तर ते रिड्यूस झालेले असेल, नॉर्मल स्टेटला आलेलं असेल व हे जे गॉलस्टोन आहेत ते सुद्धा त्यांची साईज कमी झालेली असू शकते. त्यामुळं तुम्ही नक्कीच हे औषध घ्या आणि यामध्ये अजून एक मी औषध सांगते ते म्हणजे लाइकोपोडियम. हे तुम्हाला 30 पोटेन्सीमध्ये औषध 15 दिवस सलग घ्यायचं आहे. सकाळ आणि संध्याकाळ यातले 2 थेंब फक्त जिभेवर सोडायचे. फक्त 15 दिवस हे औषध घ्या. पोटासंदर्भातल्या तसेच या पित्तासंदर्भातल्या सगळ्या कंप्लेंट्स या औषधाने कमी होतात. गॉलस्टोन जे आहेत ते सुद्धा कमी होत असतात. त्यामुळे तुम्ही जरूर ही औषधं घ्या. जर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. दुपारी 1 ते 3 हे त्याचं टायमिंग आहे. त्या व्यतिरिक्त प्लीज कोणीही फोन करू नये. जर तुम्हाला औषधासंदर्भात काही माहिती हवी असेल, तर ते जे टायमिंग आहे ऑनलाईन कन्सल्टेशनचं, त्यामध्येच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आधीच्या व्हिडिओमध्ये पित्ताशयात खडे का होतात? ते कोणाला होतात? त्याच्यावर होमिओपॅथिक औषधोपचार आणि सर्जरी हे कोणत्या स्टेजमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे, त्याची माहिती घेतलेली आहे. पुढचा व्हिडिओसुद्धा असाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे लगेचच तुम्ही आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते, तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल.